जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पॉडकास्टची सुरुवात एक ज्येष्ठ आणि अनुभवी मतदाराबरोबर करणार आहोत। तर स्वागत करूया माननीय श्री मच्छिंद्र म्हात्रे यांचं। नमस्कार। नमस्कार सर, आपण मेन मुद्द्याला हात घालण्याआधी आपण असा विचार करतोय की आम्हाला किंवा आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही वेळात वेळ काढून समाजसेवा कशा पद्धतीने करता। मी समाजसेवेचं व्रत आमच्या भावाकडून शिकलोय। शिवछत्रपती समाजसेवा मंडळ जुचंद्र हे यांनी आम्हाला बालकडू पाजलं, त्याप्रमाणे मी ही सेवा करतो। कधी पैशाच्या मागे लागलो नाही। गरिबांची सेवा कशी होईल आणि त्याच्यात काय आनंद मिळतो ते आम्ही स्वतः उपभोगलेलं आहे आणि खरोखर आनंद वाटतो। आम्ही या दिवाळीमध्ये, याच नाही कितीतरी दिवाळी आम्ही त्या गोरगरिबांच्या सेवेसाठी देत असतो। यातच आमचा आनंद आहे। तर किती वेळ देता तुम्ही? जवळजवळ कधी कधी संपूर्ण दिवस या जंगलात आम्ही एवढं फिरतो ना, एखादा आमदार खासदार फिरत नसेल, त्याला गावं नसतील माहीत, पाडे नसतील माहीत, तेवढी तुम्हाला माहिती, एवढी आम्हाला माहिती आहे। सर, हात मतदाराची ह्या चॅनलवरती तुम्ही आहात आणि मेन महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मतदारांना काय वाटतं आणि आपण आपल्याला आमंत्रित करण्याचा महत्त्वाचा मुद्दा किंवा उद्देश आपण म्हणूया की मतदाराच्या मनामध्ये काय भावना आहेत। आता पहिला तुम्हाला प्रश्न चालू करण्याच्या पहिला आपण हे बोलूया की पहिला प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी सरकार सत्तेमध्ये आहे किंवा जो पक्ष सत्तेमध्ये आहे तो तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हा देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही सत्तेमध्ये आहे। तुम्हाला या पक्षाची विचारधारा पटते का? मला या पक्षाची विचारधारा पटत होती जेव्हा माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि ते संसदेच्या नतमस्तक झाले, तेव्हा वाटलं की ही व्यक्ती काहीतरी देशाचं भवितव्य घडवेल। परंतु 2-3 वर्षांनी त्यांचे विचार बदलले। ते जसे बोलले त्याप्रमाणे वागले नाहीत। ना खाऊंगा ना खाने दूंगा ही त्यांची पहिली वाक्य होतं, घोषणा होती। त्याप्रमाणे हे लोक वागत नाहीत। हे तुमचं स्पष्ट मत आहे? स्पष्ट मत आहे। पण तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी काहीच कामं केली नाही आहेत ह्या 10-11 वर्षामध्ये? कामं भरपूर केली। हे कामाचं चालू आहे ना, ही पहिला काँग्रेसच्या राज्यातील सगळे टेंडर किंवा जी पास झालेली कामं आहेत, फक्त त्यावेळेला अंमलबजावणी झाली नाही आणि या लोकांनी ते अगदी, आता तुम्हाला उदाहरण सांगतो, 95चा हा आपल्या समुद्र महामार्ग निघतो, समुद्री महामार्ग, तो 95ला त्यावेळेला आमचा एक शेट आहे, त्यांनी 40 एकर जागा तिथे घेऊन ठेवले 95ला। त्यावेळेला मला माहिती होतं, त्यावेळी त्यांना माहित होतं की तिथे प्रकल्प होणार आहे। यस, माहिती होतं आणि याचा साक्षीदार आहे मी। ते शेट लोक पण आहेत आपल्या जोडल्या। ज्यावेळी आता तुमचा प्रमुख व्यवसाय हा रिक्षा चालक आहे, ज्यावेळी तुम्ही रिक्षा स्टँडवरती असता किंवा बोलता, सगळ्यांशी जेव्हा बोलता, त्यावेळी या पक्षाबद्दल किंवा आता महत्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, आपण असं नाही की कोणत्या पक्षावरती टीका करत आहोत, परंतु जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्या पक्षाला प्रश्न विचारले पाहिजेत किंवा जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्यालाच प्रश्न विचारणार। मग ज्यावेळी तुम्ही डिस्कशन करता किंवा तुमचे मित्र परिवार असेल किंवा रिक्षा चालक अजून असतील, ते त्या पक्षाबद्दल काय अशी भावना मांडतात किंवा त्या रोष असतो त्यांच्या मनामध्ये किंवा की त्यांनी काहीतरी अजून केलं पाहिजे असं त्यांना वाटतं? रोष म्हणजे जनतेचं बघा, या लोकांनी पहिला 2 करोड नोकऱ्या जाहीर केल्या, 2 करोड देणार असं त्यांनी जाहीर केलेलं, सर्वांना मोफत शिक्षण देऊ, तशा ह्या गोष्टी सगळ्या हवेतच विरल्या। तुम्हाला सांगतो, 2 करोड नोकऱ्या यांनी कोणाला दिल्या माहिती आहे? घ्या, रिक्षा घ्या, 2 करोड नोकऱ्या ह्याच भेटल्या। फक्त डॉक्टर आणि वकीलच या रिक्षेवर नाहीत, नाही ते जेवढे डिग्री घेतलेली लोक आहेत ना, सर्वजण रिक्षा चालवतात। रिक्षा चालवतात मान्य आहे, पण रिक्षा चालवणे हे योग्य आहे असं नाही, पण जे डिग्री घेतलेले मुलं आहेत की त्यांची अपेक्षा आहे की चांगल्या ठिकाणी त्यांना जॉब मिळावेत किंवा त्यांची प्रेस्टीज प्रमाणे त्यांना ते जॉब मिळावे,
पण प्रश्न असा आहे की आपण त्यासाठी काय करतोय, किंवा तुम्ही प्रश्न विचारणार आहात, फक्त डिस्कशन करून काही होत नाही. नाही, आपल्या गावातले किंवा तुमच्या गावामधील जे पुढारी आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाता का, किंवा त्यांच्याकडे तुमच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करता का? मी मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या पोरांना कामधंदा द्या. अगोदर कामधंदा द्या, तुमचं राजकीय झेंडे नंतर चालवा. मी माझ्या पक्षातला असलो तरी मी त्यांना रोखठोक बोलणारा माणूस आहे. मग दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला, तुम्ही असं म्हटलं की माझा पक्ष. आता आम्ही हे विचारतोय किंवा प्रेक्षकांना हे पण जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या पक्षाला समर्थन करता किंवा समर्थन देता? मी आता पहिल्यापासून आमचं पूर्ण सर्कल त्याच्यातला एक सुद्धा गद्दार निघाला नाही आजपर्यंत, आहेत तसेच आहेत. आप्पा आपले त्यांचे विचारधारा त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं, म्हणजे बहुजन आघाडीचं. पण बहुजन विकास आघाडी ही तुम्हाला असं वाटत नाहीये की वसई, विरार किंवा पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे, परंतु तुमचं वोट किंवा तुमचं मत हे भारताचा किंवा आपल्या देशाचा आपल्या भारताचा प्रधानमंत्री असो किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, हे म्हणतात की तुमच्या एका मतावरती. पण आपण जेव्हा विचार करतो की जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतो आता, आणि तुम्ही असं म्हटलं की तुम्ही बहुजन विकास आघाडीला समर्थन करता किंवा त्या पक्षाबरोबर तुम्ही आहात. मग तुम्हाला काय वाटतं की त्या पक्षाची विचारधारा काय आहे? हा पक्ष आता आपले तुम्ही बोलले तसे तालुक्यापुरती मर्यादित आहे, परंतु मी त्यांना मागे पण सांगितलेलं की तुम्ही कुठल्या तरी पक्षाची जोड घ्या, त्याशिवाय ही आपली विकास कामं होत नाही. कारण आता अपक्ष आला तर त्याला तिथे वरती किंमतच नाही. मी आपल्या इकडचंच नाही बोलत, कितीतरी लोकांचं बघितले जे अपक्ष आमदार आले किंवा विरोधी, त्यांचा कामं होतच नाही, त्यांची निधी पण नाही देत. त्यांची टेंडर काढलेलं ते पुन्हा नापास केलं जाते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार ही या पक्षांना, जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रतिनिधींना निधी खूप कमी प्रमाणात देतात, असं तुमचा आरोप आहे? खूप कमी, अजिबात त्यांच्यावर विचार केला जात नाही. कितीतरी लोक आता आपण टीव्हीच्या माध्यमातून बघतो, फडणवीसांना भेटतं, येते निवेदन दिले जातात, पण काय उपयोग नाही, ते केराच्या टोपलीतच जाते. मग आता प्रश्न असा आहे की सगळेजण असे विचार करतायत की जो पक्ष देशात आहे, जो पक्ष राज्यात आहे तोच गावात असावा, असं काही लोकांची विचारधारा आहे. म्हणजे याचं रिझन पण तुम्ही सांगितलं की जो निधी मिळाला पाहिजे तो त्यांच्या हातामध्ये आहे. जसे वरिष्ठ जे आहेत, जसे राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार, त्यांच्या हातात आहे. म्हणून काही जनमत हे एक मोठ्या मोठ्या पक्षांच्या इथे वळलं जातं. मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? मी मागे पण त्यांना सांगितलं की कुठल्या म्हणजे मोठ्या पक्षाशी संलग्न राहिलं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे, केंद्रात वाटलं की काहीतरी करतील, पण तसं फार लोकांचा गैरसमज. आम्ही रिक्षा चालवतो, रिक्षेवर कितीतरी लोकांचं अक्षरशः शिव्या घालतात या पक्षाला. मोदीजी चांगले काम करतात, परंतु त्याच्या हाताखाली लोक आहेत ना, काय भ्रष्टाचार आहे. पहिला बघा 4-5 वर्ष मोदींनी हमारा एक भी मंत्री भ्रष्टाचारी नहीं है, एक भी नहीं है. आता जे पक्ष प्रवेश होत आहेत की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत तेच त्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करतायत. मग त्यावेळी एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतं की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप भाजप पक्ष करतोय किंवा भारतीय जनता पार्टी करते आणि त्यांनाच आपल्या पक्षामध्ये ती सहभागी करून घेते, त्यावेळी आपल्या म्हणजे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? अहो, मतदार म्हणून असा अक्षरशः इतका राग येतो ना की आपण यांना निवडून द्या आणि आज हे रात्री त्या पक्षात जातात. मग तुम्ही पक्ष बदल करायचा आहे, मग स्वतः पहिला पक्षाचा राजीनामा द्या, नंतर निवडून येता का? पक्षाचा राजीनामा द्या की पदाचा राजीनामा? ज्या पदावर तुम्ही आहात राजीनामा द्या, त्या पक्षाचा पण राजीनामा द्या आणि स्वतः निवडून येतं का बघूया. ओके, म्हणजे तुमचं असं मत आहे की त्या पक्षाचा पण राजीनामा द्या आणि त्या ज्या पदावर तुम्ही आहात
त्याचाही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न करा की तुम्ही जेव्हा पक्ष प्रवेश करणार आहात त्यावेळी. बघा मग तुम्हाला समजेल काय, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की मतदार काय मतदार आहे तो. आता सिंपल असा क्वेश्चन आहे तुम्हाला किंवा एक प्रश्न आहे की आम्ही 4 नेत्यांची नावे तुम्हाला सांगणार आहोत आणि तुमच्या मनातला मुख्यमंत्री या 4 मधला कोणता असावा, किंवा समजा या 4 मधीलही तुम्हाला असं वाटत नाही की नाही की या 4ही नेत्यांमधला कोणताच मुख्यमंत्री नसावा, एक माझ्या मनातला एक मुख्यमंत्री आहे तोही तुम्ही सांगू शकता. पहिलं माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरे माननीय श्री एकनाथजी शिंदे, तिसरे माननीय श्री अजित पवार आणि चौथे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत माननीय श्री फडणवीसजी. तर तुम्हाला कोणते मुख्यमंत्री असं वाटतं की नाही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ही व्यक्ती असली पाहिजे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना जबरदस्त चान्स भेटला होता, परंतु कोरोनाचं संकट आल्यानंतर आणि त्यांना काही आजार असल्यानंतर त्याच्यावर टीका करणं बरोबर नाही. परंतु माझ्या मनातील, तेव्हा शपथ सांगतो आज चांगला दिवस आहे, माझ्या मनातील एक चांगलं कर्तृत्व नेतृत्व असं राजसाहेब मनसेचं यांना एकदा लोकांनी चान्स द्यायलाच पाहिजे. खरोखर ते बघा, ते सांगतात का आता 15 वर्ष अगोदर जे बोललं ते आज खरं होतंय. म्हणजे जी 15 वर्ष त्यांनी आधी वक्तव्य केलेली ती आता खरी होतात. खरं आहे ते. म्हणजे त्यांना या जनतेने एक चान्स द्यावा अशी तुमची द्यायलाच पाहिजे. मतदार म्हणून तुम्हाला असं वाटतं की नाही माननीय श्री राज ठाकरे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत? व्हायलाच पाहिजे. पण तुम्ही तर ज्या पक्षाला समर्थन देतात ते तो बहुजन विकास आघाडी आहे. तुम्हाला असं वाटत नाही की बहुजन विकास आघाडी मधला एक व्यक्ती मुख्यमंत्री बनावा? तो चान्स होता, पण आता सगळं चित्र पलटलेलं आहे. त्यावेळेला आपण फुल चान्स होता. मुख्यमंत्री काय पण होऊ शकले असते, मंत्रीपद सहज, पण या माणसाला मानायला लागेल ते निष्ठावंत राहिले, कुणाच्या पक्षाच्या हाताखाली गेले नाही. त्याला चान्स होता. 3 आमदार 1 खासदार असताना देखील त्यांना चान्स होता, पण ते निष्ठावंत राहिले. असे निष्ठावंत राहिले पाहिजे. आज या पक्षातून त्या पक्षात त्यांना गद्दार हा शब्द, ते हे लोक आजोबा पंजोबा राहतील ना यांची मुलं तरी सांगतील की हा गद्दाराचा नातू. एवढा ठोस निर्णय पब्लिकने घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की 2 पक्षामध्ये ज्या फूट झाल्या, पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना पक्षामध्ये फूट झाली. शिवसेना पक्षामध्ये फूट होऊन की एकनाथजी शिंदे अलग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली. माननीय अजित पवार वेगळे झाले. तर त्या विषयावरती तुम्ही जी आता टिप्पणी केली ती त्या विषयावरती आहे असं म्हणावं लागेल. बघा, हे या लोकांनी केलं हे बरं नाही केलं. तुम्ही ज्या पक्षात तुमची लायकी नसताना तुम्ही त्या मर्सिडीज गाडीमध्ये फिरायला लागल्यात, कोट सूट बुटामध्ये फिरायला लागलात आणि तुमची विचारधारा बदलली आणि त्या लोकांना म्हणजे अक्षरशः दुःखात टाकलं. हे बघा, यांचं सरकार आलं त्यावेळेला अख्खा महाराष्ट्रात सन्नाटा होता. कुठेही का आनंद साजराच न झाला, कारण पृथ्वीराज चव्हाण सारखा माणूस आणि बाळासाहेब थोरात सारखे व्यक्ती 8-8, 9-9 वेळा निवडून येणारे, आज आपले आप्पा 8-8, 9-9 वेळा निवडून येणारे, हे कसं काय झालं ते नंतर राहुल गांधीने पोलखोल केलं. पण हे खरं आहे, पण हे काय सगळं निवडणूक आयोगच कामधंदा नाही त्यांना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो माननीय राहुल गांधींनी जो आरोप केलाय वोट चोरीचा तो योग्य आहे? एकदम परफेक्ट. त्यांनी दाखवलं ना सगळं एक व्यक्ती 50 वेळा. मग प्रश्न असा येतो की त्यांनी न्याय व्यवस्थेकडे तक्रार का नाही केली अजून? त्यांनी न्यायव्यवस्थेकडे तक्रार केली होती, पण ती दखल घेतली नाही. कारण तो मुख्य निवडणूक आयुक्त कोण तो आहे, अजित कोण, तर तो बावलं बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की भारतीय जनता पार्टीचे बावले बनले आहेत. मुख्य आयुक्तच बावलं बनलंय. तिकडनं निर्णय येईल तेव्हा तो सांगेल. अरे काय अक्षरशः निवडणुका आता समजा या 5 वर्ष झालं काय चाललंय, 5 वर्षात म्हणजे प्रशासन राज चालू आहे. वाटेल तो आयुक्त, कलेक्टर,
पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांची मजाच मजा झाली. नुसता खोऱ्याने पैसे कमावतात. हे तुम्ही सरळ सरळ आरोप करताय. सरळ म्हणजे हाही वस्तुस्थिती आहे. एक मतदार म्हणून म्हणजे इतकी चीड आले. मी आता रिक्षेवर असताना या भावना ओळखतो प्रत्येकाच्या. पण काय सामान्य माणूस बोलू शकत नाही हो. पण आज बोलायची वेळ आली. आज तरुण पोरांना तुम्ही जाब विचारा, रोखोक बोलते. पण सामान्य माणूस का बोलू शकत नाहीये? का कोणाची भीती वाटते त्यांना बोलण्याची? त्यांना भीती म्हणजे काय झाले, आज बघा एखादं मोठं चॅनेलवालं जर मुलाखत घेत असेल किंवा त्याने काय आरोप केला, ते चॅनेलच अंबानी किंवा अदानी विकत घेऊन टाकतो, बादच करून टाकतो. असं आजची वस्तुस्थिती आहे. हे आम्ही ऐकतो म्हणून सांगतो. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की न्याय व्यवस्था किंवा मीडिया यांच्यावरही विश्वास नाही राहिलाय सामान्य माणसाचा? सामान्य माणसाचा अजिबात विश्वास राहिला नाही. न्याय व्यवस्थेवर तर आज तुम्ही पोलीस स्टेशनला जा, माझी तक्रार असेल तर 2-2, 3-3 तास बसवतात. नंतर काय अपोजिट पार्टी असेल, दोन्हीकडून पैसे, तो न्याय राहिला बाजूला. खरा गुन्हेगार आता म्हणायचंय तुम्हाला, तुम्ही न्याय व्यवस्था किंवा प्रशासन, न्याय व्यवस्था असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा मीडिया, या तिन्हीवरती सरळ सरळ आरोप करतात. सरळ आरोप. आज तुम्हाला सांगतो, प्रत्येक जे हे आहेत ना मोठे मोठे वार्ताहर, यांचे मर्सिडीज मध्ये फिरतात, आलिशान बंगले आहेत, 5-5 एकरची वाडी आहे. हे सर्व आलं कुठून? मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजतायत, एक सामान्य व्यक्तीला कळत आहेत, तर बाकीचे जे सामान्य व्यक्तीलाही कळत असतील अशी बिचारे बोलत नाही. काय करणार? पण बोलत नाही, पण त्यांच्याकडे एक तर राईट्स आहे, म्हणजे एक हक्क जो आहे, जो मत देण्याचा किंवा मतदान करण्याचा. त्यावेळी हे का असे वागतात ना? तुम्हाला असं वाटतं की नाही, की त्यांनी तेव्हा काय म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मंत्र्याला, जो मंत्री आपल्या मनातलं काम करत नाहीये किंवा जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्यांनी निवडून नाही दिलं पाहिजे असं वाटतं ना? नाही द्यायला पाहिजे. मी तर सांगतो ना, तसं होताना दिसत नाहीये. नाही दिसत. हल्ली सर्रास पैसे वाटले जातात. उद्या इलेक्शन तर आज रात्री. पण पैसे घेणारे पण मतदार आहेत ना. काय करणार? आजची परिस्थिती, आज दीपावली आले, लोक काय करतात, आता उद्या इलेक्शन असेल, चल बाबा आपलं 2-3 हजार मिळतात, घरात रेशनिंग पेटेल. पण मी सांगतो, यांचं रेशनिंग खा, काय खा, पण यांना मतदान करू नका. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी दिलेले पैसे घ्या, पण नंतर विचार करा की कोणाला मतदान केलं. हे योग्य व्यक्तीला मतदान करा. खरोखर हा आपल्याला धडपडतो अशाच व्यक्तीला मतदान करा. नाहीतर हे सगळं हल्ली थोटान झाले, वाटेल तेवढं. आता कालच बघितलं, एकाने बिर्याणी ठेवली, बिर्याणीवर एवढी झुंबड बिर्याणी खाण्यासाठी. म्हणजे लोक लाचार झाले. लोक काय करणार? कधी चांगलं गोडधोड खायला नाही भेटत. आज किती लोकांच्या घरात दीपावली झाली असेल देवाला माहीत. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की बेरोजगारी किंवा गरिबी ही वाढलेली आहे, जास्त वाढली. इतकी गरिबी वाढली ना आज. म्हणजे सरकार देतंय, नाही देत असं नाही, पण हे मधल्यामध्ये गुळ होतंय, मधल्यामध्येच खाल्लं जातंय. त्याची वरपर्यंत चौकशी होत नाही ना. चौकशी किती लोकांची करणार? आज 4 लाख खटले प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयात. आणि हे आता या सरकारच्या काळात आता 83,000, मी आता न्यूज वाचली तेव्हा 83,000, तर यांचा कधी निकाल लागायचा? लोक घाबरतात. काय न्याय व्यवस्था एकदम डगमगली. बघा ना, तो चंद्रचूड होता, आज सामान्य न्याय द्यायचा ते न्याय व्यवस्थित नाही. त्यांच्या घरी पंतप्रधान जातात, कायद्यात असं नाही आहे. हे आम्ही त्या बातम्या बघून शिकलो. आपण आपला मुख्य व्यवसाय जसं आपण बोललात की रिक्षा चालक जे आहेत, आणि तुम्ही दिवसभर किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑटो कधी चालवता, तर हा जो खड्ड्याचा जो मुद्दा आहे, रस्ते आणि रस्त्यावर पडलेले खड्डे आहे किंवा ही धूळ आहे, त्याबद्दल तुम्ही काय विचार करता? विचार म्हणजे इतकं टेन्शन येतंय, धंद्यावर निघू का नको, कारण नाका तोंडात धूळ जाते. आणि खड्डे इतके आहेत की आज तरुण पोरांची कमरं दुखतात, एक खांदे दुखतात आणि मान. म्हणजे कमावलेला पैसा डॉक्टरकडे देण्यापेक्षा घरीच बसलेलं बरं असं कधी कधी वाटतंय. परंतु तेवढंच आपल्या प्रवाशांची काळजी वाटते.
आज वस्तुस्थिती या खड्ड्यामुळे, खड्डे पूर्वी पण पडायचे पण पूर्वी मेंटेन व्हायचे, आज एक वर्ष अगोदर बघा लगेच फटाफट आमचे एकनाथ पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते लगेच बातमी टाकली की लगेच रात्री ते रात्री भले 100% नाही पण 50% खड्डे बुजायचे. आज तसं नाही, आज फक्त बॅनरबाजी चालू आहे. असं का आता का नाही तसं? आता काय यांचं डोक्यात काय चाललंय तेच मला माहित नाही. अक्षरशः आता फडणवीस साहेबांच्या थ्रूने आपल्या या आयुक्तांच्या समोर या आपले चारही रस्ते, पाची, विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव हे RCCचं टेंडर कधीच निघाले. आता पुन्हा या लोकांनी नवीन टेंडर काढले तर काम तर चालू करा. आज वर्ष होत आलं तुम्हाला निवडून येऊन. मग याचा पाठपुरावा असं वाटतं की आपले जे तुम्ही म्हणता की चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत ते पाठपुरावा करतात त्या गोष्टीचा? करतात. मनीषकडे ते A to Z आहे, यामध्ये त्याचं ऑलरेडी त्याचं बुकच आहे. लॅपटॉपमध्ये त्याचं सेंड केलं, कोणाला पत्रव्यवहार केलाय, कधी किती तारखेला कुठच्या टायमात, परंतु अजिबात दखल घेतली जात नाही. काय चालले समजायला मार्गाने, लोक अक्षरशः कंटाळलेत. आता एक सांगायचं, रोज ट्रॅफिक जाम होते. ही ट्रॅफिक का जाम होते त्याचं यांना म्हणजे मुद्दाच नाही मिळत का कशामुळे होते. पोलीस प्रशासन किती टाइम थांबणार. ऍक्च्युली रोड बनवताना रोड अडथळे जास्त आहे, त्यांची सिक्युरिटी पाहिजे, प्लस पोलीस तरी किती उन्हातानच थांबणार, त्यांच्या पण नाकातोंडात धुल जाते, त्यांना पण मुलं बाला आहेत. आज अक्षरशः ती याची चढण आहे काजूपाड्याची, ह्या एका चढणीमुळे हे सगळे रस्ते जाम होतात. गेल्या वर्षी 15 दिवस रस्ता बंद ठेवला, 5 दिवस पाऊस पडला सगळा गेला. आता या वर्षी पण केला, 1 हप्ता बंद होता, पाऊस पडला गेला. म्हणजे तुम्ही डांबर तरी कुठच्या प्रकारचे वापरता. आणि आपले गडकरी साहेब रोज घोषणा करतात, हा रस्ता पाहिजे, बडोद्यावरून निघाला मुंबईला 2 तासात येणार, दिल्लीवरून निघाला काश्मीरला 3 तासात जाणार. अरे बाबा, तू रस्ते बनव, किती 10 100 1000 करोडचे बनव, पण ग्रामीण भागावरती थोडं लक्ष द्या. तुमच्याशिवाय वालीच नाही कोण. दुसरं बांधकाम मंत्री हाय कोण या महाराष्ट्र राज्याचा का त्याला एवढं अक्कल सुचेल, असं कोणच नाही ना. माणसाला प्रश्न पडतो, आज ॲम्ब्युलन्समध्ये लोक दगावतात, याचं कोण दखल नाही, कोण त्यांना नुकसान देणार. सर, एक असा निर्णय आलाय, जसं आपण आता खड्ड्याबद्दल बोलतोय किंवा काय, कोर्टाचा असा निर्णय आलाय की समजा एखाद्या व्यक्तीला किंवा कोणीही एखादी व्यक्ती अपघात होऊन त्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जर मृत्यू होते किंवा मृत्युमुखी पडते, तर त्याच्या परिवाराला किंवा त्याच्या घरातील माणसांना 5 लाखांची किंवा 6 लाख 5 ते 6 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. जर समजा तो जखमी झाला तर 2.5 लाखापर्यंत एक तरतूद करण्यात आली आहे की ज्या क्षेत्रामध्ये तो रस्ता येईल, ज्यांच्या अंडर तो रस्ता येईल, त्यांनी ती रक्कम त्या व्यक्तीला दिली पाहिजे. तर या वक्तव्याचं किंवा या कोर्टाच्या वक्तव्याचं, या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता की काय विचार करता? स्वागत करण्यापेक्षा मला तरी वाटतंय, जर एखाद्या घरातील व्यक्ती मृत्यू पडत असेल तर त्या व्यक्तीच्या घरातील एका कर्ता माणसाला सरकारी नोकरी द्यायला पाहिजे. आणि जो होईल किंवा त्याला दुखापत झाली तर त्याला जर आयुष्यभर अपंगत्व आलं तर काय, ते 2.5 लाखात त्याचं कसं उदरनिर्वाह व्हायचं. तर त्याला देखील सरकारी नोकरीत समाविष्ट करायला पाहिजे. आणि यांची प्रोसेस हे घोषणा करतात, मागवणी कोण देत नाही. आता कितीतरी घोषणा निघालेत वरून. असं होणार नाही, कारण कोर्टाचा अनादर असा कोण करत नाही. परंतु बघा, कोर्टाचा अनादर बराच वेळा झालेला आहे. काय उदाहरण देऊ, सुप्रीम कोर्ट सांगते खड्डे बुंजा, हायकोर्ट सांगते तुम्ही खड्डे बुंजा. हे काही खड्ड्याचा प्रश्न आहे हायकोर्टात का या प्रतिनिधींनी घ्यायला पाहिजे? कसं वाटतं तुम्हाला, पण कसं वाटतंय? माझं म्हणणं ऐकण्यासाठी
म्हणजे माझ्या मनात जे तुम्ही बोलताय त्याच भावना आहेत, अशा वेगळ्या भावना तर नाही आहेत. कारण का मी एक या गावचा किंवा इथला रहिवासी असल्यामुळे आम्ही ज्या गोष्टींना फेस करतोय किंवा ज्या तुम्ही जे प्रॉब्लेम फेस करताय ते सेम आम्ही प्रॉब्लेम फेस करतो. तर भावना तर सेम आहेत. पण मुद्दा असा आला की लोकप्रतिनिधींनी काय करायला पाहिजे किंवा जी निवेदनं देत आहेत, जर समजा निवेदन देऊन काय होत नसेल तर मग दुसरा पर्याय काय आहे या गोष्टीसाठी? मग दुसरा पर्याय होतो आंदोलन. एक आंदोलन झालं, जसं तुम्ही म्हणता की तुमचा पक्ष, जसं तुम्ही म्हटलात की मी ज्या पक्षाला समर्थन करतो, बहुजन विकास आघाडी पक्षाने नगरपालिकेवरती एक मोर्चा काढलेला. त्या मोर्चाचं समर्थन सगळ्यांनी केलं, सर्वपक्षीय लोकही तिथे आली आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसादही मिळाला. पण त्यानंतर त्यांना त्यांच्या 35 वर्षाचा हिशोब मागितला गेला. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? 35 वर्षाचा हिसाब मागण्यापेक्षा, आता मागचं उन्हे धुणं काढण्यापेक्षा तुम्हाला नव्याने निवडून दिले, तुम्ही पहिला कामाला लागा. तुम्ही अक्षरशः आता तेच करत बसाल का तुम्ही? आता समजा उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर हे बीजेपी वाल्याने ईडी लावून टाकतील, हेच करायचं आयुष्यभर, आणि सामान्य लोकांनी काय करायचं? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य माणूस हा भरडला जातो. तर असं न करता आता जे प्रतिनिधित्व आले त्यांनी हे उन्हे धुणे काढण्यापेक्षा चांगलं काम करा की आपल्या समाजात नाव राहील. नुसतं आता विरोधाला विरोध करून फायदा नाही. विरोधक बोलणारच, कितीतरी मुद्दे आहेत बोलण्यासारखे. तुम्ही जरी चांगलं करत असाल तरी, आता मला बोलतात केवढे, आम्ही आज काय करतो ग्रामीण भागात जाऊन, काय जातंय काय कामाचा, अरे काय तिथे जाऊन बघ, टाइम देऊन बघ, एक मनाला समाधान वाटतं. मग हे समाधान आहे. तू तिथे समजा 1000 रुपये मी 2000 कमवले असते रिक्षेवर, पण तिथे मी जाऊन पुढे माझ्या खिशातले 200-400 गेले, त्याचं मला वाईट नाही वाटलं, पण समाधान वाटलं. आता ज्या पद्धतीने आपण बोलतोय किंवा आपण स्थानिक प्रशासनाबद्दल बोलतोय, तसंच आपल्या गावामध्ये किंवा सगळ्या महाराष्ट्रामधील असेल या देशामधील असेल, सगळ्या गावांमध्ये असा एक प्रश्न निर्माण होतोय की आहेत सगळे प्रतिनिधी, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. ते काय करतायत की सगळ्यांची विचारधारा ही वेगवेगळी झाली आहे. म्हणजे एका गावामध्ये जर एक 500 किंवा 1000 लोकसंख्या असेल, त्यांची विचारधारा ही 4 लोकांमध्ये डिवाइड केली गेली, 4 पक्षांची विचारधारा झालेली आहे. आणि असं असल्यामुळे एक विकास होण्यास खूप अडथळा निर्माण होतो, असं वाटत नाही तुम्हाला? खरं आहे, तुम्ही बोललं ते एकदम योग्य आहे. कारण अशा 4-5 पक्ष असल्यानंतर हा काय चांगले काम करत असेल तर तो मध्येच खो घाले. म्हणजे गावाच्या दृष्टीने चांगले होत असेल तर त्याला मध्ये खो घालणारच. अशी ही आपली महाराष्ट्रीयन लोक आहेत. आता प्रत्येक गावोगाव मी फिरतो, गावात नामसप्ताह चालू असेल, हा कोणाचा सार्वजनिक काम आहे, आपल्या लोकांचा, आपल्याला अभिमान पाहिजे. नवरात्र आहे, आपल्या गावचे आहे, पण तसं न होता नाही तो त्या पक्षाचा आहे. अरे इथे पक्ष कुठून येतात? बरोबर आहे. आज राम मंदिर बांधलं गेलं, तिथे सगळे लोक जातातच ना, का मोदींनी बांधले म्हणून काही काँग्रेसवाले जात नाही की शिवसेनेवाले जात नाही? बरोबर आहे. देव हा कोणा एकाचा नाही आहे, पण असं वागायला पाहिजे. प्रत्येक गावाने गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन सामाजिक कामं केली पाहिजे, तरच गावाचं नाव होईल. मग लास्ट 15 दिवस आधी किंवा एक महिना आधी मला वाटतं एक अशी बैठक झाली जुचंद्र गावामध्ये. हो, आगरी समाजाची सेना नाही, आगरी समाजाची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तिथे होते, असं मला तरी वाटतं. सगळ्यांनी आपली खूप चांगली चांगली मतं मांडली, तुम्ही स्वतःही आपलं मत मांडलात तिथे. पण हे मत मांडल्याच्या नंतर ज्या काय प्रोसिजर झाल्या पाहिजे होत्या, असं वाटतं की तुम्हाला त्या झाल्या की फक्त मत मांडणं हे काम आपलं नाहीये ना, की त्या मतावरती अंमलबजावणी होते की नाही? त्याबद्दल अंमलबजावणी होणार आहे. कारण हे प्रोसिजर मी त्यांना सांगितलं की न्यायालयात जाऊ नका, न्यायालयाचा निकाल काय लागू शकत नाही. न्यायालयात न जाता कामं कशी होतील याकडे बघा. बरेच मोठे मोठे प्रश्न आहेत. तुम्ही जो मुद्दा मांडलात तो न्यायालयाबद्दल एक मांडलात की तुम्हाला
अविश्वास व्यक्त केलात न्यायालयाबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनावरती क्वेश्चन मार्क केलात, एक प्रश्न निर्माण केलात की नाही की स्थानिक प्रशासन जे आहे ते तुम्ही असं म्हणताय की ते चांगल्या रीतीने काम करत नाहीये असं. नाही. हे काय असं तुम्हाला काय पर्सनली असे एक्सपिरियन्स आला? काय एक्सपिरियन्स आहे, मी कधी पोलीस स्टेशनला गेलो नाही. आमचे आजोबा बंधुबा सांगून गेले कोणाची वाद तंटा करायचा नाही आणि पोलिसांचं आणि न्यायालयाची बाजू कधी जाऊ नका. पण ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की पोलीस प्रशासनावरती तुम्ही जर प्रश्न निर्माण करता तर बाकीच्या लोकांच्या मनात काहीतरी भावना येते ना की बाबा हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती त्या पोलिसांबद्दल किंवा पोलीस प्रशासनाबद्दल असं का म्हणते. काहीतरी तुम्हाला पर्सनली एक्सपिरियन्स आला असेल ना? एक्सपिरियन्स भरपूर येतात. म्हणजे आता समजा मी रिक्षा चालवतो, माझं सगळं क्लिअर असताना उगाच काहीतरी काढायचं नाही, तू हे ते लाईन कट केली, हे केलं ते केलं, तुझं हे नाही ते नाही, म्हणजे फाईन मारण्याचं हे. फाईन मारण्याचं कारण हे आता जे काही चाललंय फाईन डायरेक्ट फोटो घेतात, कोणाची वाद ते पण कोणाची तंटा खेळ करत नाही, त्याला माहिती आहे. खूप चांगली गोष्ट झाली आहे ती ना. पण हो झाले चांगलं, परंतु थोडं मनाला खटकते का आपण अन्यायी नसताना आपल्यावर अन्याय केला जातो. मग कुठेतरी ही तरुण पिढी यांचा उद्रेक होतो. मग ते कोणाचं ऐकत नाही, मग वाटेल ते बोलतात किंवा पोलिसावर हात उचलतात. पोलिसावर हात उचलणं अयोग्य आहे. बरोबर आहे. कधी उचलूच नाही, कारण ते बिचारे ते डे नाईट कामं करतात, परंतु कधी कधी चुकतंय त्यांचं. आता एखादी कंप्लेंट घेऊन आली तर तुम्ही त्याची कंप्लेंट घ्या ना. का बाबा आलाय तर त्याला 3-3, 4-4 तास बसून ठेवतात. हे योग्य नाही ना. आता आपले पोलीस महासंचालक होते रजनीश सेठ म्हणून, त्यांनी सांगितलेलं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढा. आता तुम्ही व्हिडिओ काढायला जा, व्हिडिओ काढून तुम्हाला अरे रावे हाकलतील. हा एक सामान्य माणसाचा रोष, हा एक रोष आहे सामान्य माणसाचा. तर खूप चांगलं वाटलं तुम्ही आलात आणि मला जुचंद्रचे दादूस म्हणून तुम्हाला चांगल्या नावाने ओळखलं जातं आणि रोखठोक तुम्ही सामान्य मतदाराच्या मनात जे आहे ते बोललात असं मला तरी मनापासून वाटलं आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण माझी चांगली मुलाखत घेतलात. आज माझ्या जीवनातील खरोखर आनंदाचा दिवस आहे. तुम्ही माझी मुलाखत या दीपावलीच्या सणाला घेतली. थँक्यू सो मच. तुम्हाला सर्वांना या दीपावलीच्या या हाक मतदाराची या चॅनलतर्फे लाख लाख शुभेच्छा. आमचं हे नवीन चॅनल चालू होत आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.